हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये लहान मुलांसाठी टिफिनमध्ये दिली जाणारी बटाटा रेसिपी. तर ही भाजी लवकर होते, मऊ असते आणि थंड झाली तरी चव बदलत नाही. तिखट कमी ठेवलं का लहान मुलं शाळेमध्ये खूप आवडीने ही भाजी खातात. तर फ्रेंड्स, चला तर मग आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी इथे कढई ठेवून घेतले. त्यानंतर 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतले. त्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घेतले. जिरे आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा चिरून टाकून घेतलेला आहे. कांदा थोडासा लाल होत आल्याच्या नंतर इथे 1 ते 2 मिरची कट करून अशी टाकून घ्यायची आहे. मुलं जर जास्त तिखट खात नसेल तर एखादीच मिरची टाकली तरी चालते. तर मी ही भाजी सर्वांसाठी केली होती, कारण आमच्या घरामध्ये ही भाजी सगळे आवडीने खातात. तर ही भाजी आपण जेव्हा मसाला डोसा बनवतो तेव्हासुद्धा ही अशा प्रकारे केली जाते. तर आता मी हिरवी मिरची आणि कांदे जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत हे मी परतून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला हवं तेवढी मिरची तिखट आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जातो. अशा प्रकारे कांदा लाल करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आता सर्व मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर कट करून आता मी कोथिंबीर टाकून घेऊन परतून घेत आहे. मीडियम गॅसवरती कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, जास्त लाल नाही करायचा. तर फ्रेंड्स, इथे मी आता उकडलेले बटाटे स्मॅश करून आता त्यामध्ये टाकून घेतले आहे. अशा प्रकारे सर्व बटाटे टाकून इथे मी आता हे मिश्रण सगळं छान असं मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, ही भाजी लहान मुलांना आपण जेव्हा टिफिनमध्ये देतो तेव्हा लहान मुले खूप आवडीने अशी खातात. तर फ्रेंड्स, जेव्हा आपण टिफिनला ही भाजी देतो, जेव्हा आपण पीठ मळून घेतो तेव्हाच हे बटाटे एका साईडला उकडायला टाकायचं आहे. त्यानंतर पीठ मळून घेऊन जोपर्यंत पोळ्या करत नाही तोपर्यंत हे बटाटे छान असे उकडून होतात. त्यानंतर बटाटे उकडल्याच्या नंतर मस्त अशी आपल्याला भाजी करून टिफिनमध्ये द्यायची आहे. तर फ्रेंड्स, इथे मी परत एकदा वरून कोथिंबीर चिरून अशी टाकलेली आहे. तर इथे बघू शकता छान अशा प्रकारे बटाट्याची भाजी झालेली आहे. तर फ्रेंड्स, ही भाजी माझी मुलगी खूप आवडीने खाते, म्हणूनच म्हणले ही रेसिपी मी तुमच्याशी सुद्धा शेअर करावी. तर या रेसिपीपासून फ्रेंड्स आपण एकतर ही टिफिनला भाजी देऊ शकतो, त्यानंतर आपण डोश्यासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकतो आणि ही भाजी आपण वडापावसाठी सुद्धा बनवू शकतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि छान असा रंगसुद्धा आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर फ्रेंड्स, असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.